नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजनेबद्दल। यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा कधी मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांचा हप्ता हा अडकू शकतो। तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। आता शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 7 हप्त्यांचा लाभ भेटला असून आता मात्र शेतकरी बांधव 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार 8व्या हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाही। मात्र मागील हप्त्यांचा विचार करता हा हप्ता लवकरच म्हणजेच पुढील काही आठवड्यात शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, येथे शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। तर सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक असणार आहे। तर मग त्या अटी कोणत्या आहेत तेही जाणून घ्या। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांचं बँक खातं हे आधारशी लिंक असणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर जमीन नोंदी अद्ययावत असणं गरजेचं असणार आहे आणि शेतकरी बांधवांना PM किसान योजनेत पात्र यादीमध्ये त्यांचं नाव असणं सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे। म्हणजे एकंदरीत जे शेतकरी बांधव PM किसान योजनेसाठी पात्र आहेत ते संपूर्ण शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत। जर आता यापैकी एखादीही अट जर तुमची अपूर्ण असेल तरी सुद्धा शेतकरी मित्रांनो, तुमचा 8वा हप्ता अडकू शकतो किंवा मग तुम्हाला तो उशिरा मिळू शकतो। आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी बांधवांना आपल्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जर स्थिती तपासायची असेल तर त्यांना काय करावं लागेल असाही प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या नमोच्या हप्त्याबद्दलची स्थिती तपासायची असेल तर तुम्हाला pmkisan.government. या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे। त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून आपण सहजपणे तेथे माहिती पाहू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तसेच आपल्या गावातील सेतू केंद्र असेल, कृषी सेवा केंद्र असेल किंवा मग तलाठी कार्यालयामध्ये तुम्ही संपर्क साधून आपण तुम्हाला आवश्यक असलेली माहिती ही घेऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगू शकतो की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांसाठी लवकरच येण्याची शक्यता आहे। मात्र कोणत्याही अफवांवरती शेतकरी बांधवांनी विश्वास न ठेवता फक्त अधिकृत घोषणेकडे लक्ष द्यावे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेबद्दलची अधिकृत अपडेट जाहीर होईल त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नक्कीच केलं जाईल। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याबद्दलची जी काही माहिती आपण आज जाणून घेतलेली आहे, ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर करा, लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।